सतीश उर्फ खोक्या भोसले प्रकरण अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. असेच सतीश उर्फ खोक्या भोसले यांची न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आज आपण शिरूर कासार येथील झापेवाडी येथील त्यांच्या वस्तीवर असून माझ्यासोबत जे न्यायालयातून निर्दोष मुक्त झालेले असे सतीश उर्फ खोक्या भोसले हे आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. आपण नुकतेच जेलमधून बाहेर आलेले आहात. आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. कसं पाहता याकडे, काय वाटतं आपल्याला? न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगून आलोय आणि आज माझा सगळा मित्र परिवार आणि माझ्या कुटुंबात येऊन मला इतका आनंद झालाय, खूप आनंद झालाय. पण आज माझ्या कुटुंबावरचा सगळा जो आधार होता, म्हणजे माझं घर पूर्णपणे इथं बरबाद झालेलं आहे. म्हणजे असं एखाद्या नक्षलवादी किंवा महाभयंकर गुन्हेगारांचं केलं जातं, अशा प्रकारे माझ्या गोरगरीब माणूस असताना माझ्या कुटुंबावर, माझ्या घरावर अशी दैनंदिन परिस्थिती आणली ह्या लोकांनी. आपल्यावर नेमकं कशा प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते आणि नेमकं कोणत्या गुन्ह्यामध्ये आपल्याला आतमध्ये टाकलं होतं? मला ह्या लोकांनी जाणीवपूर्वक फसवलेलं आहे. यांच्याकडे कोणते मुद्दे नसताना यांनी काही व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांना दाखवले किंवा त्यांना ते ॲड करून काही लोकांना बळच सांगितलं की तुम्ही काय करा, याचं नाव घ्या, याला गुतवा, याच्यामध्ये अडकावा, आणि अशा पद्धतीने मला त्यांनी फसवलं गेलं. नेमकं आपल्यावर जे आरोप करण्यात आले होते त्यानंतर आपल्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर कसं वाटतंय आपल्याला, काय पाहता याकडे? माझं घराची नुकसान इतकी झाली साहेब की आज अक्षरशः मला इथं पाहून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. माझ्या कुटुंबाला एवढी दयनीय अवस्था आणली आणि ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार असेल तर फॉरेस्ट अधिकारी. माझे साहेब पाले हो इथं. माझे वडील पावसात कसे राहते बघा नाही, माझे मुलं बाळ. जरा माझ्या घराकडे कॅमेरा फिरवा. हे बघा, ह्या वासराची आई नेली हो, नुसते वासरू ठेवले ह्या लोकांनी. कोंबड्या शेळ्या सुद्धा लोकांनी मारल्यात. इतकी बेकार परिस्थिती, असं काय केलं तुम्ही ह्या लोकांचं? हे राजकीय गुंडे आहेत, लय जास्त लोक नाही, 5-6 लोक आहेत. आणि ह्या लोकांचे अजूनही यांचे चेले जे आहेत ते फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती डायरेक्ट आई बहिणीवरती एकदम खालच्या पातळीवर बोललं जातं. मग याच्यावरती पोलीस प्रशासनाचा दबाव आहे का नाही? की जाणीवपूर्वक मी आदिवासी आहे, आमचं कोणी मालक नाही म्हणून आमच्या आई बहिणी रस्त्यावर पडलेत का? फेसबुकला कमेंट पहा त्यांच्या, काय डायरेक्ट आमच्या आईविषयी बोललं जातं, आमच्या बहिणीविषयी बोललं जातं. याच्यावरती पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आळा घातला पाहिजे, एवढी आमची SP साहेबांना विनंती. नेमकं ज्या पद्धतीने आपण तर निर्दोष आलेले आहात, मात्र सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंटचा पाऊस पडत होता. मात्र आता नेमकं त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाईची अपेक्षा आहे आपल्याला? ठीक आहे, माझ्यावर आरोप केले, मी पोलिसाला शरणी गेलो, माझी कारावास काढून आलो 1 वर्ष 20 दिवस. माझ्या न्यायदेवताने मला जे निर्दोष होतो, मी न्यायदेवताने मला निर्दोष काढलं, त्याच्यामुळे न्यायदेवता मी खूप आभार मानतो. पण हे जे आहेत हे लोक जे समाजात द्वेष निर्माण करतात किंवा जी समाज शांतता चालू आहे ती शांतता भंग करायची, म्हणजे माझ्या आईवरती बोलायचं, माझ्या बहिणीवरती बोलायचं किंवा माझ्या अजून मी ज्यांचा आदर करतो त्यांच्याविषयी बोलायचं, म्हणजे मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी बोललो पाहिजे, असे त्यांचे ध्येय आहेत. माझी एवढीच विनंती आहे की ह्या लोकांना वेळात वेळी आवरलं पाहिजे, अन्यथा आम्हाला वेगळा पाऊल उचलावं लागेल. आपल्याला असं वाटतं का तुम्हाला कोणीतरी टार्गेट करत आहे, आणि जाणून बुजून नेमकं कोण तुम्हाला असं टार्गेट करत आहे? तुरळक 4-5 नावाचे लोक आहेत. मी SP साहेबांना जाऊन निवेदन देणार आहे आणि मी जाऊन देणार आहे. नंतर मग माझ्या संघटनेचे लोक बी आहेत भरपूर, आमच्या संघटनेचे लोक येतील. मग आम्हाला डायरेक्ट जाऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे न्याय मागावा लागेल. जर आमच्या आईला बहिणीला जर भर लाईव्ह कमेंट पडत असतील तर मग आमच्या जगण्यात अर्थ राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीने आता तुम्ही कारागृहामध्ये होतात, न्यायालयीन प्रक्रियेसाठी तुम्हाला बाहेर येण्यासाठी नेमकं कुणी सहकार्य केलं? कुणाच्या सहकार्यातून तुम्ही निर्दोष प्रक्रिया ही पार पडलेली आहे? माझे वकील हंगे साहेब, शशिकांत सावंत साहेब, कांबळे साहेब आणि धसे साहेब या सर्व वकिलांनी मला मदत केलेली आहे. आणि ह्या वकिलांना मला यांनी माझे सगळे पाठपुरावे किंवा ज्या केसमध्ये मला गुंतवलंय त्या केसमध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट आहे का की नाही, ते सगळं न्यायदेवताच्या समोर मांडलं गेलं आणि त्यानंतर मला न्यायदेवतांनी निर्दोष मुक्तता म्हणून त्यातून बाहेर काढलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वकिलांचे सगळ्यांचे आभार मानतो, माझ्या मित्रांचे आभार मानतो. ज्यावेळेस तुम्ही कारागृहामध्ये होतात त्यावेळेस
तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुमचं कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होतं, धरणे आंदोलन केले, उपोषण केले. कसं पाहता याकडे? तर माझ्या कुटुंबावरती 3 वेळेस हल्ला झाला साहेब, 3 वेळेस. अहो रक्त इतका रक्ताभांबळ होते, एक मुलगी तर ऍडमिट होती ICU मध्ये. हा, तरीही माझ्या कुटुंबाला पोलीस प्रशासनाने त्या आरोपींना अजून अटक केलेली नाही. आमच्या कुटुंबावरती काही लोकांनी प्रेशर आणलं, तुम्हाला मारून टाकू, हे करू. आम्ही त्यांचे नाव पोलीस स्टेशनला दिलेले आहेत, पण आता ती वेळ नाही आम्हाला त्यांच्यावरती आता काय बोलायचं नाही. पण आता फक्त एवढंच आहे की इथून पुढे काही होऊ नये. आणि हे जे लोक आज ट्रोल करतात मला मीडियावरती, ते त्यांचे चालू आहेत. आणि मलाच नाही, मीडियावाला सुद्धा बोलतात ना, हे पहा ना तुम्ही, त्या बातम्या जरा चेक करा, SP साहेबाला दाखवा, नसन दाखवत तर मग आम्हाला येऊन दाखवावं लागेल. आणि मी एक गुन्हेगार नाहीये, मी एक गुंडा नाहीये, मी एक गोरगरिबाचा काहीवारी माणूस आहे. आणि मला हे सगळं नाव माझं बदनाम करून किंवा मला जाणूनपूर्वक बदनाम करण्यासाठी या लोकांनी रचला हे षडयंत्र आहे. नेमकं असा पण आरोप झाला होता की आपल्या कुटुंबावर हल्ले करण्यात आलेले होते. नेमकं हे हल्ले कोणी केले होते, कशासाठी केले होते? आता त्यावेळेस मी जेलमध्ये होतो. आता मला त्या माझ्या कुटुंबावर हल्ला केलाय कोणी हे अद्याप मला हे माहित नाही, आणि मी कोणावर आरोप करणार नाही फुकटचा. ज्यावेळेस माझ्या कुटुंबाला ज्यावेळेस मी विचारेल, मी पोलिसांना विचारेल की साहेब यातून काय केलंय, काय मार्ग काढलाय, कोण लोक होते, काय शोध केलाय, ठीक आहे, माझ्यावर आरोप केला गेला, मी सरेंडर झालो. पण माझ्या कुटुंबावर हल्ले झालेत ना, एक वेळेस नाही 3 वेळेस. माझं घर जाळलं गेलं, घर फाटलं गेलं, माझ्या अक्षरशः लेकरं रस्त्यावर आहेत. याच्यापेक्षा दुरावस्था काय केली पाहिजे लोकांना? आपण जेव्हा जेलमध्ये जात होते तेव्हा तुमचं घर सुरक्षित होतं. जेव्हा तुम्हाला जेलमध्ये गेले तेव्हा तुम्ही निर्दोष बाहेर आले, पहिल्यांदा तुमच्या मूळ जागी आले होते तुम्ही. काय वाटलं तुम्हाला मूळ जागी आल्यानंतर? साहेब माझी जागाच हे, माझा जन्म इथला आहे आणि माझा मृत्यू इथंच होणार. त्याच्यामुळं हे माझ्या पूर्वजापासून ही जागा इथली आहे. आणि तेव्हा पाल होतं, आता मी थोडंसं एक काडीवर थोडंसं माझी येड्यावाकडं शेत गेलतं, निवारा गेलता माझ्या लेकरा बाळासाठी, ते सुद्धा या लोकांनी वाढून टाकला. तुम्हाला जेव्हा पकडलं होतं त्या काळामध्ये एका वन अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आलेले होते. नेमकं कोण वन अधिकारी होते आणि कशा प्रकारचा आपल्यावर अन्याय करण्यात आला? आता हे वन अधिकारी अमोल गरकळ म्हणून आहेत, अमोल गरकळ साहेब. त्यांनी तर मला एवढं टॉर्चर केलेलं आहे अमोल गरकळ साहेबांनी. CCTV कॅमेरे बंद करून मला बंद रूम मध्ये इतकं टॉर्चर केलं की खूप टॉर्चर केलंय. मी माझ्या वकिलालाही तक्रार केली कोर्टामध्ये, पण आता हे मोठे लोक आहेत, त्यांचं काय होणार नाही. मी गरीब माणूस आहे, एक आदिवासीचा. जर माझ्या जागी दुसऱ्या एखादा असता उच्च जातीचा किंवा दुसऱ्या जातीचा, त्याचा प्रश्न उचलला असता किंवा ह्या लोकांना त्याचं काहीतरी कळलं असतं. आमच्या मागे कुणी नाही. त्याच्यामुळे अमोल गरकळ साहेबांनी घर बी पाडलंय, आम्हाला बेघर केलंय आणि मला वरून इतकं म्हणजे टॉर्चर केलं की भयानक, की तू सांग हरण केलं. अरे हरण मी कधी मारलंच नाही, तू हरणाचं का नाव घ्या साहेब तुम्ही आमचं? हरणाचा आता मी माझ्या घरी जर हरण मारलं असतं साहेब, मला सांगा 8 दिवसापासून माझ्यावर केस झाली, तर कोण ठेवून का काही सामान? नेमकं CCTV कॅमेरे जेव्हा तुम्ही सांगितलं CCTV कॅमेरे बंद होते, नेमकं काय संभाषण त्या वन अधिकारी आणि तुमच्यामध्ये काय संभाषण झालं? आता ते मला खूप गंभीर प्रश्न होते. ते म्हणत होते नाव घे, याचं नाव घे, त्याचं नाव घे, याचं नाव घे, त्याचं नाव घे बोलत होते. मी कोणाचं काही नाव घेतलेलं नाही. आणि माझी अमोल गरकळ साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही अशा सर्वसामान्य जनतेवर, आमच्या आदिवासीवर असा अन्याय केला नाही पाहिजे. भविष्यात येणाऱ्या काळात तुमच्यासारखे जर अधिकारी राहिले तर आदिवासी हा संपून जाईल आणि त्यांना वेगळा पाऊल उचलावं लागेल. ज्या पद्धतीने तुमच्यावर आणखी काही वन्यजीवांचं देखील हत्या केल्याचे आरोप केलेले होते, तर या संदर्भात काय सांगाल? साहेब माझ्यावर जे आरोप केलेले आहे ते अक्षरशः सगळे खोटे आहेत. मी आतापर्यंत कधी वनजीव काय नाही, मी आतापर्यंत कोंबडी सुद्धा धरली मारलेली नाही. हा, मी कोंबडी मारली, सारी कोंबडी. हे ते बाकीचे प्राणी तर वेगळेच राहिले. मी जातीने आदिवासी, पण मी सामाजिक कार्यकर्ता, मी शिकलेला माणूस आहे. मी समाजात परिवर्तन घडवायचं काम करतो. आणि मी स्वतः अशी चुकीचे काम कसं करेल? ज्या वेळेस तुमचं घर वगैरे सर्व नष्ट करण्यात आलेलं होतं, जे काय आयुष्यभराची तुम्ही मागच्या मीडिया समोर बी 2-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आयुष्यभराची जी कमाई नष्ट करण्यात आलेली आहे, नेमकं किती नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं काय काय नुकसान केलंय आपलं? सर माझ्या घरामध्ये अक्षरशः एक छोटासा ग्लास सुद्धा ठेवला नाही. ग्लास माझ्या आईपासून, माझ्या आजोबापासून, माझ्या पूर्वजाच्या ज्या आठवणी आहेत, हे लोक ते सुद्धा घेऊन गेले. हो, काही फेकून दिलं, काही घेऊन गेले, काही तोडून टाकलं. आता नुकसान किती झालं याचा मी हिशोब लावला नाही, पण माझ्या जीवनात सगळं हरपलेलं आहे. माझ्या जीवनात जेवढं मी कमवलं होतं मला ते सगळं हरपलेलं आहे. मी आज या झाडाखाली आणि इथंच बसलोय. बस मला झोपायची जागा माझी हिरग आहे, मी इथं झोपतो, इथंच खातोय. मी जाणार कुठं? असं बोललं जात आहे की आपल्याला महाराष्ट्रभर चर्चेला उधाण आलं होतं की आपल्यावर आमदार सुरेश धस यांचा हात आहे.
आणि त्यांच्या हातामुळेच तुम्ही या प्रकारचे या कारवाया गुन्हे वगैरे ह्या सगळं घटना घडलेल्या आहेत. कसं पाहता याकडे? मला सांगा, जर माझ्यावरती समजा धसाहेबाचा असा खूप मोठा हात असता, माझ्या केस होऊन दिली नसती, मला अटक होऊन नसतील. तुम्ही पाहता बीड जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. एखाद्या नेत्याचा हात असला की त्या कार्यकर्ता बाहेर फिरतो. आमच्यावर सारखे गरीब त्यांचा कार्यकर्ता आहे ना, मी माझ्या मतदारसंघाला आमदार आहेत, ते मला ओळखतात. ते त्यांचं माझं कधी मध्ये काम असले कामानिमित्त भेटतो त्यांना. पण असं काय नाही की हाते ते मला डायरेक्ट हे करा म्हणते, ते करा म्हणते की मी काहीतरी करतो, असा काही विषय नाहीये त्यांचा माझा. आता आमदार धस साहेबाची आणि तुमची कधी भेट झाली? शेवटची भेट कधी झाली होती? आता शेवटची भेट आता सध्या मी काल भेटून आलो. माझ्या घरासंबंधावर मी सांगून आलो, विनंती करून आलो ना. माझं घर रस्त्यावर आहे, माझ्या कुटुंब रस्त्यावर आहे, माझे वडील 80 वर्षाचे आहेत, माझ्या घरात छोटे छोटे मुलं आहेत, माझ्या मुली आहेत. माझ्या लेकरा बाळांसाठी काही आधार द्या, आधार करा. कारण की आज इतकं ऊन पडलंय की भयानक ऊन पडलंय आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये माझं कुटुंब सहन करते. आम्ही एक माणूस आहेत आणि माणूस म्हणून जगायचं म्हणून त्यांच्या विनंती करायला गेलो तुम्ही काल. पूर्वी एक असा आरोप करण्यात आला होता की आमदार धस साहेबांना हरणाचं मटण तुम्ही पोहोच करत होता, असा एक आरोप होत होता. त्याकडे कसं पाहताय? साहेब, हे सगळे आरोपच केलेत माझ्यावरती आणि आरोप करून मला पूर्णपणे वावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सांगतो, मी आतापर्यंत कोंबडी मारली नाही, हरण तर लांबचा विषय राहिला. हरण धरणं एवढं सोपं नाही. बरोबर. आणि ह्या लोकांनी हे चुकीचे जे मांडलेत, ह्या म्हणजे माझे आरोप केलेत, हे 100% चुकीचे आहेत. आणि यांच्या आरोपाला जे आता हे मला ट्रोल करतात, यांनी लवकरात लवकर नाही आवर घेतली तर मला SP साहेबांतून हात जोड लागते. त्यांना विनंती करणार SP साहेब, कृपया हे लोक आवरा, अन्यथा आम्हाला दुसरा आमच्या समाजाला, आमच्या संघटनेला मिळून एखादा आंदोलन किंवा मोर्चा करावा लागेल ह्या लोकांच्या विरोधात. कारण की आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्या आणि माणूस म्हणून जगतोय आम्ही आणि जगू द्या. जे विरोधक होते त्यांनी गंभीर अशा प्रकारचे आरोप केले होते. आता यापुढे तुम्ही काय दिशा ठरवणार आहेत किंवा त्यांच्या विरोधामध्ये नेमकं काय कशा पद्धतीची रचना राहणार आपली? मला ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्या लोकांना मी विरोध करणार नाही. माझी ती भावना नाही आहे. माझ्या बापाने मला ते शिकवलं नाही. मी सगळ्यांचा आदर करणारा माणूस आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता, मी लोकांना घडवणारा माणूस आहे. त्यांनी चूक केली, त्यांना भगवान बघन, त्यांना निसर्ग पाळेल. त्यांनी चूक केली म्हणून मी चूक करणार नाही. जर मी चूक केली तशी तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक होणार नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे मी त्यांना काहीतरी विरोध करणार किंवा त्यांना काहीतरी बोलणार हे मला योग्य वाटत नाही. त्यांचे ज्यांनी माझ्यावर अन्याय केलाय त्यांना भगवान पाहून घेईन, परमेश्वर पाहून घेईन. बस, मी माझी देवावर खूप मोठी भावना आहे आणि त्यांना 100% त्यांची शिक्षा त्यांना भेटत. पूर्वीचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्या पद्धतीने ते तुमच्याकडून बॅटने मारहाणीचा एक आरोप होता आहे, तो एक आरोप होता, नेमकं त्यावर काय प्रकाश टाकाल आपण? माननीय जाधव साहेब, आमचं आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी किती वेळा सांगतो की माझा आणि त्या व्हिडिओचा काही कसला संबंध नाही. जर एखादी गोष्ट मी केलीच नाही तर मी ती गोष्ट का कबूल करू? म्हणजे आपल्याला म्हणायचंय की हे व्हिडिओ खोटे होते अथवा बनवलेले होते, काय अक्षरशः हे व्हिडिओ जे आहेत हे बनावट व्हिडिओ होते आणि हे बनावट व्हिडिओ काढून मला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न होता. जिल्ह्यामध्ये जे वातावरण तयार झालं ते आणखी दूषित कसं करता येईल, आणखी जातीवाद कसा वाढेल, याच्यामध्ये ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि माझी एक विनंती साहेब तुम्हाला, जिल्ह्यामध्ये खरोखर आमच्यासारख्या जे मॅक्रो समाज आहे, छोटा छोटा, खूप परेशानी चालू आहे. आमच्या ह्या लोकांमध्ये यांची लढाई चालू आहे, पण आमची परेशानी चालू आहे. आमच्या अक्षरशः इतके हाल चालू आहेत. आज माझं घर नाही, असे अजून हजारो लोकांचे परेशानी चालू आहे की जेणेकरून जर हा कार्यकर्ता ह्या नेत्यापाशी गेला की त्या नेत्याच्या विरोधात काहीतरी जायचं, त्याला दुष्काळ करायचं, त्याला बरबाद करायचं. कारण त्यांच्या मागे कोण नाही ना. आमच्या मागे जर ठाम नेता असता तर मग केलं असतं, पण आमच्या मागे असे ठाम नेते नाहीत ना, आमचे आदिवासी कोण नेते नाहीत ना. बरोबर. आणि आहेत तर हे लोक चुकी सांगतात काहीतरी, नाही नाही हे असं नाही, हे असं आहे. मग ते बी काय करतात, थोडे साईडला जातात. नाही हो, हे चुकी असलं कसं करायचं? माझी एवढीच विनंती आहे, जो जातीवाद चालला जिल्ह्यामध्ये ती शांतता राहावा. प्रत्येक समाजाने, प्रत्येक जातीच्या लोकांनी सोबत राहावा. जसं खेडीमेळीचं वातावरण होतं प्रत्येकाचं, तसं राहिलं तर ह्या जिल्ह्याचा विकास होईल. नाही तर एकच होतंय, ह्या बीडमध्ये ते झालं आणि बीडमध्ये हे झालं. हे बंद करावा आणि विकासाच्या कामात मुद्द्यावर किंवा विकासाच्या दिशेने हे जिल्हा न्यावा. आता काय, आता यानंतर आपण निर्दोष तर बाहेर आलात, आता पुढचं पाऊल कसं राहणार? साहेब, मी एक छोटा माणूस आहे. माझं काम आहे सामाजिक कार्य करणं, माझ्या समाजाला घडवणं, माझ्या जाती नाही समाजाला घडवणं. ज्या समाजाला अजून अंधारात, म्हणजे आमच्या अजून आदिवासींची पाठ झालेली नाहीये, आमच्या जीवनाची अजून पाठ झालेली नाही, आम्ही आज अंधारातच आहेत.
ह्या लोकांना तुम्ही अजून अंधारात नका उडवू, यांना थोडं माणसा देऊ द्या, उजारा देऊ द्या, यांना तर यांच्या जीवनाची नवीन पाठ पाहू द्या. आणि जर आज माझ्या सगळ्या छोट्या कार्यकर्त्याला जर मागे ओढलं गेलं तर भविष्यात हा समाज अजून जसं इंग्रजकालीन याचा शिक्का लागलेला आहे, तो शिक्का पुसवण्यासाठी जे मी प्रयत्न करतोय अजून असंख्य कार्यकर्ते करतात. अशा लोकांना जर ओढलं गेलं मला वाटत नाही हा शिक्का कधी पुसेल म्हणून. तर हे होते सतीश उर्फ खोक्या भोसले. तर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते, त्यानंतर ते निर्दोष मुक्त झालेले आहेत. मात्र हे सर्व आरोप खोटे असून हे आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. सुनील जाधव, बीड. ओके, जमलं नाही तर जमलं.